सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. व्यवसायामध्ये काही नवीन बदल करायचे असतील तर ही वेळ योग्य आहे. काही समस्या जर तुम्हाला येत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कुटुंबाचे आशीर्वाद सोबत असल्यामुळे समस्येतून तुम्ही मार्ग काढाल. ऑफिसमध्ये हुशारीचं आणि कामाचं तुमच्या कौतुक होईल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल, परंतु संध्याकाळी एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्यामुळे तुमच्या ताणतणावात वाढ होईल. तुम्ही सकारात्मक विचार करा आणि सगळं काही ठीक होईल हे लक्षात घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या स्वामीचा शुक्र हा तृतीय स्थानात, तर चंद्र हा देखील प्रभावी असल्यामुळे विरोधक तुमचे सक्रिय राहतील. तुम्ही तुमच्या बोलण्यावरती संयम ठेवा, कारण अतिस्पष्ट बोलणं हे तुमच्यासाठी घातक ठरेल. तुमच्या शत्रूंची संख्या तुम्ही हाताने वाढवू नका. तुम्ही धैर्यानं संकटाचा सामना करणार आहात यात शंका नाही, परंतु तुम्ही थोडंसं सावध राहा. कुंभ राशीचा चंद्र दशम स्थानात असल्यामुळे निर्भयता तुमची अधिक वाढेल. हुशारी आणि धाडसानं तुमच्या ऑफिसचं काम तुम्ही पूर्ण करणार आहात. जोडीदारासोबतचे संबंध तुमचे अधिक मधुर होतील. गाडी चालवत असताना तुम्ही तुमच्या वेगावरती मात्र नियंत्रण ठेवा. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. हुशारीनं आणि युक्तीने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमचं थांबलेलं पेमेंट देखील मिळण्याचा योग आहे. जे काही काम तुम्हाला हवंय ते तुम्ही स्पष्टपणे सांगा, म्हणजेच औपचारिकता बाळगू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही काय करता याची पूर्ण माहिती वरिष्ठांना द्या. फक्त बोलताना काळजी घ्या आणि बोलण्यात आपलेपणा जपा. कुटुंबासोबत संध्याकाळी एका मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. ऑफिसमध्ये तुमच्या प्रोजेक्टमध्ये वाढ होईल. तुमचा आनंदी स्वभाव किंवा सगळ्यांसोबत आपुलकीने वागणं यामुळे सगळेजण तुम्हाला मदत करतील. तुम्ही प्रोजेक्टमध्ये फोकस करा. व्यवसायातील छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवा. तुमच्या घरामध्ये भावंडांकडनं अपेक्षित मदत तुम्हाला मिळेल असं वाटत नाही. भौतिक सुखसुविधांवरती तुम्ही खर्च करणार आहात, परंतु खर्च करताना बजेटकडे मात्र नक्की पहा. विरोधक तुमचं काहीही बिघडवू शकत नाहीत. संध्याकाळी आध्यात्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची भेट तुम्हाला मानसिक समाधान देईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता. आजचा दिवस सुद्धा तुमचा परोपकारामध्ये जाणार आहे. दानधर्म केल्यानं तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यवसायामध्ये तुमची थांबलेली कामं पुन्हा सुरू करण्यासाठी काही खर्च तुम्हाला करावा लागेल. नवीन योजना जर तुम्हाला सुरू करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुमच्या कामाचा वेग आणि उत्साह अफाट असल्यामुळे विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. तुम्ही आत्मविश्वासानं पुढे व्हा आणि प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य आणि हुशारी यांचं कौतुक होईल. तुम्ही काम करत असलेला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ आणि सकारात्मक वातावरण मिळेल. यामुळे तुमचा दिवस अगदी उत्साही राहील. तब्येतीच्या बाबतीमध्ये काही त्रास तुम्हाला असेल तर तो कमी होणार आहे. मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न होईल.
आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दिशेनं बदल होण्याची शक्यता आहे. काही नवीन शिक्षण घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. ग्रह नक्षत्रांच्या बदलानुसार तुम्ही सावध राहा, कारण चोरीची भीती आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यात तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा असून तुमचा खर्च देखील वाढणार आहे. मिळकतीपेक्षा खर्च जास्त झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल, परंतु असे काही खर्च असतात जे आपण थांबवू शकत नाही. तुम्ही संयमानं वागा आणि शांतपणे निर्णय घ्या. नोकरीमध्ये तुम्हाला यश असून विरोधकांचा तुम्ही धुव्वा उडवणार आहात. तुमच्या कामामध्ये मेहनत, फोकस आणि हुशारी ही यशाची सूत्र आहेत. संध्याकाळी तुम्ही प्रियजनांच्या भेटीमुळे आनंदी व्हाल आणि तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचा गुरु हा अष्टम स्थानात कर्क राशीत भ्रमण करतोय. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. काही नवीन गोष्टी समजतील, त्याचा करिअरमध्ये वापर करा. व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणूक जर करायची असेल तर ही वेळ चांगली आहे. नवीन डील होण्याचा योग असून तुम्ही दस्तऐवज तयार ठेवा. कठोर प्रयत्नांमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. समाजामध्ये चांगल्या कामासाठी खर्च केल्यानं तुमची प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी वेळ चांगली आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहेत. तुम्ही चांगले काम करत असल्यामुळे तुमच्याकडे प्रोजेक्ट वाढतील. मेहनत, फोकस आणि हुशारी यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. धर्म, अध्यात्म याबद्दलची अधिक रुची तुमची वाढणार असून तुमचं वाचन देखील तुम्ही वाढवाल. कोणी तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी आलं तर मार्गदर्शन करा, तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. हाती घेतलेला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. मित्रांची मदत मिळाल्यामुळे तुमच्या समस्या सहजपणे मार्गी लागतील. मिळकत वाढवण्यासाठी केलेले तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. तुमची बचत वाढणार असून तुम्हाला मानसिक समाधान नक्कीच मिळेल. तुमच्या घरामध्ये वातावरण हे अत्यंत समाधानी असेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. ग्रह नक्षत्राचे बदल तुम्हाला धनलाभ घेऊन येत आहेत. नोकरीमध्ये विरोधकांमुळे तुम्हाला त्रासाची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. तुमच्या राशीतील गुरु वक्री असल्यामुळे गुरुजनांप्रती श्रद्धा आणि आदर ठेवणं तुमच्यासाठी लाभदायक असेल. नातेवाईकांकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. घरातील सदस्य तुम्हाला पाठिंबा देतील, त्यामुळे तुमचं काम पूर्ण होईल. सगळं काही चांगले होत असताना अहंकाराची बाधा तुम्हाला होऊ शकते. आपल्याला सर्व काही कळतं असं वाटू शकतं. शक्यतो या गोष्टींपासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.